आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. शामरावनगर दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करून जागा देण्याची मागणी. शामरावनगर येथील दफनभूमीचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करावे आणि मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी दफनविधीची जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांना देण्यात आले. तसेच या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी पॉइंट ऑफ ऑर्डर नियमानुसार महापालिकेची विशेष महासभा तातडीने बोलावण्यात यावी, अशी ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे नगरसेवक फिरोज पठाण यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, मयूर पाटील, सोनलताई पाटील, सावर्डेकर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. शामरावनगरमधील दफनभूमीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून दोन्ही समाजाची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी भावना यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.